पाठ 17वा वस्त्र आपली गरज। खालील चित्रांचे नीट निरीक्षण करा। आपल्याला आवडेल हवे असलेले कपडे निवडून त्याभोवती गोल करता येईल। खाली वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला चित्रामध्ये कपडे पाहायला मिळतात। मग आता निवडलेल्या कपड्यांची एकूण संख्या या चौकटीमध्ये तुम्हाला लिहायची आहे। निवडलेल्या संख्या व तुमच्या मित्रांची निवडलेली कपड्याची संख्या जुळते का ते पहा। निवडलेले कपडे कोणकोणत्या दिवशी घालणार आहात, दिवसातून किती वेळा कपडे बदलणार आहात, निवडलेल्या कपड्यापेक्षा अजून काही कपडे आपल्याकडे असावेत का असे तुम्हाला वाटते का। वाटत असल्यास ती संख्या चौकटीमध्ये लिहायची। कपड्याव्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या वस्तू दागिने घालायला आवडतील, तुमचे कपडे तुम्हा मित्रांना घालण्यासाठी द्याल का। जाहिरातीमधील कोणकोणते कपडे तुम्हाला घालायला आवडतात। आपल्याला अनेक प्रकारचे पोशाख कपडे घालायला आवडतात आणि आपल्याकडे ते असावेत असे आपल्याला वाटत असते। तुमच्या आसपासच्या परिसरात म्हणजेच रेल्वे स्टेशन, वीटभट्टी, बस स्थानक, माळरान इत्यादी ठिकाणी निवारा घेणाऱ्याची भेट घ्या। खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा आणि वहीमध्ये नोंदही करा। त्यांच्याकडे असलेल्या एकूण कपड्यांची संख्या किती आहेत, उन्हाळ्यात कोणते कपडे घालतात, हिवाळ्यात कोणते कपडे घालतात हे तुम्ही पाहू शकता। म्हणजेच आपण कपड्यावरून लक्षात येऊन जाईल आपण किती कपडे वापरतो, दुसरी व्यक्ती किती कपडे वापरतात, पावसाळ्यात कोणते कपडे वापरतात, सण समारंभासाठी कोणते कपडे घालतात, दिवसातून किती वेळा कपडे बदलतात। वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात आले जे काही पहिल्यांदा केलेली जी काही कृती असेल त्या कृतीवरून आपल्याला जाणीव होईल। पहिल्यांदा केलेले सांगा पाहू, कृती आता पुन्हा करा व नव्याने वहीत नोंद करा। करत असताना तुमची गरज लक्षात घ्या आणि चित्रातील कपड्यांची निवड करा आणि चौकटीमध्ये लिहा। तुमच्या पहिल्या कृतीत उत्तरे व आताच्या कृतीत उत्तरे सारखीच आहेत का। मुलांनो, या प्रश्नाची उत्तरे मिळाल्यावर असे वाटेल की आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची संख्या जास्त आहे। कपडे हवे असणे आणि त्याची खरोखरच गरज असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत। गरज नसताना वस्तू हव्या आहेत असे वाटणे हा आपला हव्यास म्हणून ओळखला जातो। आपण प्रसार माध्यमाद्वारे कपड्यांची विविध जाहिराती पाहतो आणि त्या कपड्याकडे आकर्षित होतो। अशा प्रकारे वस्तूबद्दल निर्माण होणारे आकर्षण आपल्यामध्ये हव्यासामध्ये भर घालते। हव्यास म्हणजे काय, हव्यास म्हणजे गरज नसतानाही ते घेणे। कपड्याची गरज आणि हव्यास यांची चर्चा आपल्याला करता येईल। रोहन आणि सानिया यांच्याकडे खूप कपडे आहेत, त्यांच्यापैकी बऱ्याच कपड्यांचे ते वापर करत नाहीत आणि कपड्यांचे आता काय करावे असा प्रश्न त्यांना पडला। तुम्ही त्यांची समस्या कशी सोडणार, त्यांना कशी मदत करणार। शिक्षकासाठी काही सूचना आहे। कृती घेण्यासाठी विद्यार्थ्यासह जवळ वस्त्रोद्योग केंद्रात भेट द्यायची आहे अथवा तेथील कुशल कामगाराला मुलाखतीसाठी तुम्ही बोलवू सुद्धा शकताय। हातमाग आणि कुशल कामगार, सूत कताई म्हणजे तुमच्या परिसरात उपलब्ध असलेले वस्त्र निर्मितीचे एका उद्योगाला भेट द्या अथवा मुलाखतीसाठी तेथील कुशल कामगाराला बोलवा। उद्योगाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही मिळवू शकता। हा उद्योग कोणता आहे, उद्योगातून निर्माण होणारे उत्पादन कसे मिळवता येतात, म्हणजेच वस्त्र निर्मितीसाठी कोणता कच्चा माल लागतोय, कच्चा माल कुठून येतोय, कच्चा माल हा शेतकऱ्याकडून मिळतोय, कपाशी पासून आपण वस्त्र उद्योग निर्मिती करतोय, कच्च्या मालाचे स्वरूप काय असते, कपाशी हे स्वरूप पाहायला मिळते। तयार होणारे उत्पादन विक्रीसाठी कुठे पाठवले जातात, बाजारपेठेत पाठवले जातात। या वस्त्रांचा वापर कोणत्या ऋतूमध्ये करतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळे वस्त्र आपण वापरत असतो। या उद्योगासाठी कोणकोणत्या प्रकारचे कामगार लागतात, हातमाग आणि ऑटोमॅटिक चालणारे वस्त्र उद्योग सुद्धा आज उपलब्ध आहेत। हे कामगार कुठून उपलब्ध होतात, आता उद्योग
वस्त्र उद्योग पूर्वीपेक्षा कोणकोणते बदल आलेले? अगोदर हातमाग हाताने तयार केले जायचे, सूतकताई केल्या जायची, परंतु आता मशीनद्वारे वस्त्र उद्योग निर्मिती केली जाते. या उद्योगात तुम्हाला येणाऱ्या समस्या, लाईट, पाणी अशा वेगवेगळ्या समस्याला तोंड द्यावे लागतात. आपण वरील मुद्द्यांच्या आधारे वस्त्र उद्योगाची माहिती मिळवली आहे. आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मिती उदाहरणे पाहूयात. पैठणी आहे, तर येवल्याची साडी आहे, औरंगाबादची हिमरू शाल प्रसिद्ध आहे, तर सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे. इचलकरंजीचे हातमाग व यंत्रमागावरील कापड इत्यादी वस्तू आपल्याला प्रसिद्धीस पाहायला मिळतात. पुढील पृष्ठावरील नकाशाच्या आधारे आपल्याला लक्षात येऊन जाईल, आपल्याला माहीत असलेल्या परंतु नकाशात न दाखवल्या वस्त्र उद्योग व नकाशात सूचित लिहा व नकाशामध्ये योग्य ठिकाण तुम्हाला दाखवता सुद्धा येईल. म्हणजेच आपल्याला ह्या नकाशाची जर का माहिती पाहिली तर इचलकरंजीचे कापड आपल्याला दाखवलेले, त्यांनी जे काही इचलकरंजीसाठी चिन्ह वेगळं दाखवलेलं आहे, सोलापूरच्या चादरीसाठी चिन्ह वेगळं दाखवलेलं आहे, हिमरू शाल ही प्रसिद्ध आहे त्याचं सुद्धा चित्र दाखवलेलं आहे, तर येवल्याची साडी आणि पैठणची पैठणी म्हणजेच आपल्याला वेगवेगळे जे काही महत्त्वाचे वस्त्र उद्योगाची सूची इथं दाखवलेली आहे. सूचीप्रमाणे आपण नकाशामध्ये पाहून त्याची माहिती मिळवू शकतोय. म्हणजे आपल्याला चित्रामध्ये वेगवेगळे जे काही वस्त्र असन तर लखनवी, चिकन व काश्मीरची सिल्क, बनारसी सिल्क, कडियल, पितांबरी, पोंचपल्ली, नारायणपेठ, तर कांचीवरम, पटोला, मैसूर सिल्क असे साड्यांचे अनेक प्रकार आहेत. देशात वेगवेगळ्या भागामध्ये साड्या आपल्याकडे विविधता, वेगळेपण दाखवण्यासाठी मदत करते. त्यामध्ये वेगवेगळ्या साड्यांचे रंग, आकर्षण आपल्या मनाला वेधून घेणारे असतात. वस्त्रातील विविधता जाणून घेण्यासाठी पालकाबरोबर कापड बाजारामध्ये म्हणजे कापडाच्या दुकानात जा आणि तेथील लोकांशी चर्चा करा. दिलेल्या मुद्द्याच्या आधारे चर्चा करून वहीमध्ये नोंदवता येईल. म्हणजेच वस्त्राचे विविध प्रकार पहा आणि नावंसुद्धा त्याची लिहिता येईल, त्यांची यादी देखील करता येईल. आपला हा भारत देश जे आहे तर भारत देशामध्ये आंतरराष्ट्रीय सीमा सूचीमध्ये कशा दाखवलेल्या आहेत? राज्याच्या सीमा, केंद्रशासित प्रदेश आणि देशांच्या राज्याच्या राजधानी गोल आणि आंतरगोल करून अशा दाखवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या यादीचे बाल, तरुण आणि वृद्ध अशा वयोगटानुसार वर्गीकरण करता येईल. वस्त्रापैकी साड्यांचे विविध प्रकार सुद्धा जाणून घेता येईल. साड्यांची निर्मिती, प्रसिद्ध ठिकाणे सुद्धा नोंदवता येतील. तुम्ही नोंदवलेल्या साड्यांच्या नावामध्ये प्रदेश, ठिकाणे लक्षात घेता येईल आणि त्यांची नोंद सुद्धा आपल्याला करता येईल. म्हणजेच वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आपल्याला वेगवेगळ्या साड्या पाहायला मिळतात. वेगवेगळ्या साड्या पाहिल्याच्या नंतर प्रदेशानुसार साड्यांच्या प्रकारात अनेक पर्याय दिसताना पाहायला मिळतात. यावरून लक्षात आले की आताच्या स्थितीमध्ये आपल्याला वस्त्रांचे विविध प्रकार उपलब्ध आहे. हवामानाच्या विविधतेमुळे, वाहतुकीच्या सुविधामुळे वस्त्रामध्ये आपल्याला अनेक प्रकार उपलब्ध झालेले आहेत. वस्त्रामधील विविधता ही आपल्या देशाच्या विविधतेवर भाग पाडत असते. म्हणजे ज्या प्रदेशात जे लोक राहतात तेथील हवामान आणि वातावरण याचा देखील आपल्यावर परिणाम होत असन. वेगवेगळ्या भागातले लोक वेगवेगळे वस्त्र घालताना आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्या घराच्या परिसरातील वयस्कर व्यक्तींना भेटून खालील माहिती लिहा. त्यांच्या लहानपणी त्यांनी कोणकोणते कपडे वापरले होते, त्यांनी सांगितलेल्या कपड्यांची यादी तुम्ही लिहू शकता. ही यादी घेऊन कपड्याच्या दुकानात जा व तेथे त्यापैकी कोणते कापड उपलब्ध आहेत ते पहा. तुमच्या यादीतील कोणकोणते कापड त्या दुकानात मिळतात याची सुद्धा माहिती घ्या. कोणते कापड आता वापरले जात नाही ते शोधा. हे कापड कोणत्या ठिकाणी येत होते त्याची माहिती घ्या. तसेच त्यांचा वापर बंद का झाला आहे हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे तुमचे जे काही शेजारचे जे काही आजोबा असतील किंवा वडीलधारी माणसे असतील तर त्यांनी वेगवेगळे वस्त्र वापरलेले आहेत. त्यांच्या काळानुसार, त्यांच्या बदलत्या काळानुसार त्यांनी जे काही कापड वापरलेले आहे, धोतर वापरलेले, पॅन्ट वापरलेला आहे, शर्ट वापरलेला आहे, नेहरू शर्ट वापरलेला आहे, पायजामा वापरलेला आहे. त्यांच्या परिस्थितीनुसार बदल झाल्यामुळे त्यांनी वेगवेगळे कपडे वापरलेले, कधी फेटासुद्धा वापरलेला आहे. परंपरेनुसार व काळानुसार वस्त्रामध्ये बदल होत गेले आहेत हे जाणून आपण घेतलेलं आहे. म्हणजेच मानवाच्या उत्क्रांतीच्या दरम्यान त्यांच्या शरीरामध्ये अनेक बदल होत गेलेले आहे. शरीरामधील केसांचे प्रमाण कमी होत गेलेले आहे. त्यांच्यापैकी जे एक बदल आहे
शरीरावरील केसांचे आवरण कमी झाल्याने मानवाला ऋतूमधील संरचना किंवा संरक्षणाची आवश्यकता भासू लागलेली आहे. त्यातूनच वस्त्र ही एक गरज निर्माण झालेली आहे. आणि जसा जसा मानव वस्त्र वापरायला लागलेला आहे तर वस्त्राच्या घर्षणामुळे शरीरावरील केसांचं प्रमाण कमी झालेले आहे आणि शरीरावरील केस कमी झाल्यामुळे त्यांची वस्त्रमध्ये ठेवणसुद्धा बदल होत गेलेली. वस्त्रसुद्धा तो वेगवेगळ्या प्रकारचे वापरू लागलेला आहे. विविध काळामध्ये वापरलेल्या वस्त्रामध्ये विविधता दिसून येते. आदिम काळामध्ये सुरुवातीला मानव वस्त्र वापरत नसत. त्यानंतर झाडाची साल व पाने याचा तो वापर करू लागला. पुढे शिकार करून मारलेल्या जनावरांची कातड्यामध्ये तो वस्त्राचा उपयोग करू लागला. कापसासारख्या वनस्पतीपासून सूत तयार करण्याची कला त्याला अवगत झाल्यामुळे सुती कापडाचा तो वापर करू लागला. खालील चित्रामध्ये असे लक्षात तुमच्या येताना पाहायला मिळेल. म्हणजे निसर्गाने प्रत्येकाची गरज भागेल एवढे दिले आहे, परंतु निसर्ग माणसाचा हव्यास मात्र पूर्ण करू शकत नाही. मनुष्याने आपल्या गरजांना प्राधान्य दिले पाहिजे, तरच निसर्ग आपल्या सर्वांचा सांभाळ करू शकतोय. तुम्हाला माहीत आहे का, मुंबई हे कापड गिरण्यांच्या जगातील प्रसिद्ध ठिकाण आहेत. या बेटावर दमट हवामुळे लांब धाग्यांचं कापड तयार करणे सुलभ होते. त्यामुळे मुंबई हे कापड उद्योगाचे मोठे केंद्र बनलेले आहेत. कापड उद्योगाच्या भरभराटीमुळे भारताच्या विविध भागात रोजगारासाठी येऊन या ठिकाणी लोक स्थायिक झालेले आहेत. तेव्हापासून मुंबई हे भारतातील आर्थिक घडामोडीचे केंद्र म्हणून बनलेले आहे किंवा केंद्र झालेले आहे. हवामानातील बदलानुसार वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वापरण्यात येणाऱ्या कपड्यामध्ये बदल होतात. जम्मू काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ या राज्यामध्ये जाणाऱ्या पोशाखांची चित्रे मिळवा. त्या आधारे तेथील हवामानाविषयी देखील चर्चा करा. म्हणजेच आपल्याला या पाठातून लक्षात आलेलं आहे की वस्तूंची गरज नसताना हव्यास करू नये आणि हव्यास केल्याच्या नंतर तो कामाचा देखील नाही. गरजेनुसार वस्तूचा वापर आपण करायला पाहिजे. आपल्या देशातील विविध प्रदेशांना वैशिष्ट्यपूर्ण वस्त्र निर्मितीची परंपरा आहे. देशातील वस्त्रमधील विविधता नकाशाच्या साहाय्याने आपण शोधून सुद्धा पाहिलेले आहे. म्हणजेच आपण ज्या भागात राहतोय त्या भागामध्ये वस्त्र वेगवेगळ्या प्रकारचे वापरतात. हवामानानुसार वस्त्रामध्ये बदल देखील घडावा लागतो. वस्त्र हे आपल्या जीवन पद्धतीमध्ये, राहणीमानामध्ये त्या भागाची भौगोलिक परिस्थिती, राहणीमान, हवामान याच्यावर वस्त्रांची आपण काय करत असतो, निवड करताना पाहायला मिळते.